बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर नगर परिषद हॉलमध्ये शेतकऱ्यांच्या विम्याबाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। बैठकीला विमा कंपनीचे अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना बाळापूर नगरपालिका कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी कोंडून ठेवले। विमा कंपन्यांच्या तक्रारी विरोधात नगरपालिकेत आमदार नितीन देशमुख यांनी सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीला विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे आमदार संतापले आणि त्यांनी तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना कोंडून ठेवले। अनुपस्थित अधिकारी आल्याशिवाय कुणालाच सोडणार नसल्याचा इशारा यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी दिला। नगर परिषदेत सुमारे 12:30 वाजेपासून बाळापूरच्या नगरपालिका कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावर शेतकऱ्यांच्या विमा कंपनीसाठी बैठक बोलावली होती, परंतु या बैठकीला विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आमदार देशमुख यांनी हे आंदोलन सुरू केलं। या आंदोलनाला 1 तास उलटून गेल्यानंतर तहसीलदार वैभव फरताडे आणि तालुका कृषी अधिकारी काळे यांना कार्यालयात कोंडून ठेवले। त्यांच्या समवेत आमदार नितीन देशमुख आणि शेतकरी यांनी देखील स्वतःला कोंडून ठेवले होते। सभागृहाच्या बैठक हॉलचे दोनही दरवाजे आतून लावले होते, तसेच आंदोलनस्थळी बाळापूर पोलीस देखील दाखल झाले होते। परंतु आज शेतकऱ्याच्या धास्ती म्हणा का आपली धास्ती दूर म्हणा, इन्शुरन्स कंपनीवाले कोणी आले नाही। सगळ्या शेतकऱ्याचा जर म्हणणं असेल, जोपर्यंत इन्शुरन्स कंपनीवाले इथं येत नाही, आपल्याला न्याय देत नाही, तोपर्यंत तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यांनी ह्या रूममधून आम्ही बाहेर जाऊ देत नाही। आम्ही दरवाजे लावून घेतो। सगळ्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? प्रतिनिधी अमोल जामोरे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।